हॅलो मुलींनो, कशा आहात तुम्ही सगळ्या? घरीच असाल आणि सुरक्षित असाल अशी अपेक्षा करते. आजपासून आपण थोडा थोडा अभ्यास व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायला सुरुवात करणार आहोत. आता अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला काही सूचना देते. जिथे तुम्हाला आवश्यक वाटेल तिथे पॉज बटन क्लिक करा आणि तुम्हाला आवश्यक ती माहिती तुमच्याजवळ लिहून ठेवा. जे काही आपण अभ्यास घेतोय, जे काही लिखाण घेतोय ते लिहिण्यासाठी तुमच्याकडे जुन्या वहीची पानं, जुनी वही किंवा पाठकोरे कागद आणि पेन, पेन्सिल हे साहित्य तयार ठेवा. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. तर आज आपण ज्या घटकाची सुरुवात करतोय तो आहे गणित 1 मधला पहिला घटक, मॅथ्स 1 मधला पहिला घटक, पहिला धडा. धड्याचं नाव आहे संच किंवा सेट्स. आता थोडासा विचार करा आणि मला सांगा की संच किंवा सेट या शब्दाचा अर्थ काय होतो. बघा, आपल्या रोजच्या आयुष्यातसुद्धा आपण संच हा शब्द खूप वेळा वापरतो. उदाहरणार्थ, परीक्षा आली की तुम्ही प्रश्नपत्रिकांचा संच लायब्ररीतून विकत घेता, किंवा आता शाळा सुरू होईल तेव्हा तुम्हाला पुस्तकांचा संच मिळतो, किंवा इतरही अनेक ठिकाणी तुम्हाला काही वस्तूंचे संच ठेवलेले दिसतात. तर थोडक्यात संच किंवा सेटचा अर्थ असा होतो की एखाद्या वस्तूचा समूह किंवा गट. बरोबर आहे की नाही? बुके ऑफ फ्लावर्स म्हणजे फुलांचा गुच्छ किंवा गट. पुस्तकांचा संच म्हणजे पुस्तकांचा सेट. तर या पद्धतीने संचचा अर्थ होतो ग्रुप किंवा समूह. आता संच म्हणजे वस्तूंचा समूह हे तर आपल्याला कळलं, पण कुठल्या वस्तूंचा समूह? तर ज्या वस्तू आपल्याला नेमकेपणाने सांगता येतात अशा वस्तूंचा समूह म्हणजे संच. एक उदाहरण घेऊया. मी तुम्हाला जर म्हटलं की आपल्या वर्गातल्या हुशार मुलींचा संच लिहा, तर तुम्ही काय म्हणाल? काही म्हणतील अंकिता खूप हुशार आहे बरं का. दुसरी एखादी म्हणेल नाही, अंकिता फक्त शास्त्रातच हुशार आहे, पण तिला चित्रकला कुठे येते? चित्रकलात मी हुशार आहे, माझा पण त्याच्यामध्ये समावेश झाला पाहिजे. किंवा काही जणी म्हणतील पहिले 10 नंबर जे आहेत त्यांना तुम्ही या संचात घ्या. थोडक्यात काय, तर हुशार म्हणजे नेमकं काय हे आपल्याला सांगता येणार नाही. म्हणून हुशार मुलींचा समूह याला आपण संच म्हणू शकत नाही. त्याच्याऐवजी जर मी असं म्हटलं की वर्गातल्या ज्या मुलींची नावं ए या अक्षराने सुरू होतात त्यांचा संच तयार करा, तर त्यांचा संच मात्र तुम्ही लगेच तयार करू शकाल, कारण एनी सुरू होणारी नावं ज्यांची असतील त्यांचा समावेश फक्त त्यात होऊ शकेल. थोडक्यात संच म्हणजे जेव्हा आपल्याला त्यातले घटक नेमकेपणाने सांगता येतात तेव्हा त्या घटकांचा समूह म्हणजे संच. सेट इज ग्रुप ऑफ वेल डिफाईन्ड एलिमेंट्स. म्हणजेच नेमकेपणाने सांगता येणाऱ्या घटकांचा समूह म्हणजेच सेट किंवा संच. आपण काही संख्यांचे संच बघूया. त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला मी घेते एन. एन म्हणजेच नॅचरल नंबर्स किंवा नैसर्गिक संख्या. आता या नैसर्गिक संख्यांचा संच काय आहे? तर तो आहे 1 पासून सुरुवात होणाऱ्या संख्यांचा संच. त्याच्यानंतर आपण बघूया तो म्हणजे होल नंबर्स. सेट ऑफ होल नंबर्स म्हणजेच पूर्ण संख्यांचा संच. आता पूर्ण संख्यांमध्ये सगळ्या नैसर्गिक संख्या येतातच, पण त्याच्या जोडीला 0 ही संख्यासुद्धा येते. याचाच अर्थ या संचाची सुरुवात शून्यापासून आहे,
पण त्याचा शेवट मात्र आपल्याला सांगता येणार नाही. त्यानंतर आपण बघूया तो म्हणजे सेट ऑफ इंटीजर्स. इंटीजर्स म्हणजेच पूर्णांक संख्यांचा संच. आता पूर्णांक संख्यांमध्ये कुठल्या कुठल्या संख्या येतात, तर पूर्णांक संख्यांमध्ये सगळे निगेटिव्ह नंबर्स, ऑल निगेटिव्ह नंबर्स अँड ऑल पॉझिटिव्ह नंबर्स अँड 0 included in the set of integers. बघा इथे निगेटिव्ह सगळ्या संख्या आल्या आहेत, त्या पण अगणित आहेत. आपल्याला इथे सगळ्या लिहिता येणं शक्य नाही आहे. 0 आहे आणि त्यानंतर सगळे प्लस पॉझिटिव्ह नंबर्स आपण लिहिलेले आहेत. आता इथे सगळ्या संख्या लिहिणं शक्य नाही आहे, म्हणून आपण या पद्धतीने डॉट डॉट करून इथे ते घटक दाखवलेले आहेत. आता परत बघूया. नैसर्गिक संख्या n, पूर्ण संख्या होल नंबर्स w, पूर्णांक संख्या इंटीजर्स i. त्याच्यानंतर पुढच्या ज्या संख्या येतात त्या येतात रॅशनल नंबर्स. आता रॅशनल नंबर्स हे आपण r या अक्षराने न दाखवता q या अक्षराने दाखवतो. q म्हणजे काय, तर रॅशनल नंबर्स. आता रॅशनल नंबर्स कसल्या स्वरूपात असतात, तर रॅशनल नंबर्स हे फ्रॅक्शन्स किंवा ज्याला आपण म्हणतो अपूर्णांक, फ्रॅक्शन किंवा अपूर्णांक. इथे सगळ्या पूर्णांक संख्या आहेत. इथे कुठेही छेद जो आहे तो 1 आहे, पण ह्या संख्येमध्ये मात्र छेद 1 सुद्धा असू शकतो किंवा 1 सोडून इतर कुठलीही संख्या असू शकते. तर Q म्हणजे काय, तर Q म्हणजे P/Q. हियर Q इज नॉट इक्वल टू 0. एवढी एकच कंडिशन आहे आणि P आणि Q हे यापैकी कुठलीही संख्या असू शकतात. तर हा झाला रॅशनल नंबर्स. आणि फायनली येतात रियल नंबर्स. रियल नंबर्स म्हणजेच वास्तव संख्या. तर या सगळ्या संख्यांचा समावेश नॅचरल, होल, इंटीजर्स, रॅशनल नंबर्स या सगळ्यांचा समावेश रियल नंबर्समध्ये होतो. तर आत्ता आपल्याला सगळ्यात मोठा सेट कुठला माहिती आहे नंबर्सचा, तर तो आहे रियल नंबर्स किंवा वास्तव संख्या. आता आपण संच लिहिण्याच्या पद्धती बघूया. त्यातली पहिली जी पद्धत आहे ती आहे यादी पद्धत किंवा त्यालाच आपण यादीला म्हणतो लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथड. लिस्ट किंवा रोस्टर या दोन्हीचा अर्थ यादी असा होतो. आपण एक उदाहरण घेऊया म्हणजे लगेचच आपल्याला लक्षात येईल. इंद्रधनुष्यातील रंगांचा संच. सेट ऑफ कलर्स इन रेनबो. आता रेनबोमध्ये किंवा इंद्रधनुष्यात 7 रंग असतात. मग लिस्टिंग मेथडनुसार हा संच कसा लिहायचा, तर सगळ्यात अगोदर आपण या संचाला एक नाव देणार आहोत. हे नाव देण्यासाठी नेहमी कॅपिटल अक्षर वापरायचं आहे. आपण एरवीसुद्धा आपलं जेव्हा नाव लिहितो तेव्हा त्याची सुरुवात नेहमी कॅपिटल अक्षरांनी करतो. तेव्हा कुठलंही कॅपिटल अक्षर तुम्ही इथे वापरू शकता. मी इथे ए हे अक्षर वापरलं आहे. त्याच्यानंतर या सेटचं नाव झालं ए. इक्वल टूचं साईन देऊया आणि ह्या संचामधली किंवा सेटमधली लिस्ट आता आपल्याला तयार करायची आहे. त्याच्यासाठी मी एक कर्ली ब्रॅकेट, याला आपण कर्ली ब्रॅकेट म्हणतो, महिरपी कंस. आपण जे मखर बनवतो त्याला अशी महिरप असते म्हणून याला महिरपी कंस किंवा कर्ल म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय ते. तर हे कर्ली ब्रॅकेट आहे, हे सुरुवातीला देऊया. आता इंद्रधनुष्यातले रंग आपल्याला लिहायचे तर त्याची लिस्ट बनवायची आहे. तर आपण मराठीत म्हणतो ताना पिही निपाजा. तर मी इथे ही लिस्ट तयार करते. पहिला रंग तांबडा, ना म्हणजे नारिंगी, पिवळा,
हिरवा, निळा, पारवा, पारवा म्हणजेच थोडासा मोरपिशी राखाडी असा रंग. तर या पद्धतीने इथे आपण हे सगळे रंग लिहिले. रंग लिहिताना मध्ये कॉमा देऊन प्रत्येक घटक हा वेगळा वेगळा दाखवला आहे आणि याचा शेवट पुन्हा एकदा कर्ली ब्रॅकेटने करूया. इथे आपलं पहिलं उत्तर पूर्ण झालं. आता दुसरा जरा मॅथ्सशी संबंधित घेऊया एक्झाम्पल. 5 पेक्षा लहान नैसर्गिक संख्यांचा संच, म्हणजेच सेट ऑफ नॅचरल नंबर्स लेस देन 5. तर आता हा संच आपण कसा लिहिणार? तर समजा सगळ्यात पहिले संचाचं नाव कॅपिटल लेटरनी, इक्वल टू कर्ली ब्रॅकेट किंवा महिरपी कंस. आता विचार करायचा आहे की नैसर्गिक संख्या आहेत, म्हणजेच काय, तर 1 पासून सुरुवात होणाऱ्या संख्या. आणि आपल्याला कंडिशन काय दिली आहे, अट काय दिली आहे, तर 5 पेक्षा लहान. 5 पेक्षा लहान म्हटल्यावर 5च्या अगोदरपर्यंतच्या संख्या येतील. सो 1 पासून सुरुवात होईल. 1, 2, 3, 4. 4 नंतर 5 हा नॅचरल नंबर आहे, नैसर्गिक संख्या आहे, पण आपल्याला तो नको आहे, त्याच्यापेक्षा लहान संख्या हव्या आहेत. तर या पद्धतीने आपण ही 2 एक्झाम्पल. तर या पद्धतीने इथे हा दुसरा संच आपला लिहून झाला आहे. आता लगेचच आपण नंबर ऑफ एलिमेंट्स किंवा घटकांची संख्या एखाद्या संचातली कशी लिहायची ते पण बघूया. आता इथे ए हा संच आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. तर इथे नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए, म्हणजेच काय, ए या संचातल्या घटकांची संख्या, एन म्हणजे नंबर, संख्या किती आहे, तर ती आहे 7. या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. आता बी या ह्याच्यामधलं तुम्ही सांगू शकाल, नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी इज इक्वल टू 4. या पद्धतीने आपल्याला एखाद्या संचात घटक किती आहेत ते सुद्धा लिहिता आलं पाहिजे. संच लिहिण्याची दुसरी जी पद्धत आहे ती आहे गुणधर्म पद्धत, किंवा त्यालाच आपण म्हणतो रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. तर आता तीच उदाहरणं आपण घेऊया, पण हे संच किंवा हे सेट आपण या दुसऱ्या पद्धतीने लिहिणार आहोत. तर पहिलं उदाहरण आपण घेतलेलं आहे इंद्रधनुष्यातील रंगांचा संच. आता पुन्हा एकदा संच जो आहे त्याचं नाव आपण कॅपिटल लेटरनी द्यायचं आहे, इक्वल टू कर्ली ब्रॅकेट महिरपी कंस. आणि याच्या पुढे मात्र आता लिस्ट नाही बनवणार, तर गुणधर्म पद्धतीमध्ये आपण गुणधर्म लिहिणार आहोत. आता कसला संच आहे, तर रंगाचा संच आहे. समजा मी ए या संचातला घटक हा स्मॉल एनी दाखवला. लक्षात घ्या, संचाचं नाव कॅपिटल लेटरनी आणि संचामधला घटक हा स्मॉल लेटरनी दाखवायचा आहे, म्हणून मी इथे स्मॉल ए लिहिलं. आता घटक काय आहे, तर घटक रंग आहे. मग ह्याचा गुणधर्म किंवा ह्याचं वर्णन जे आहे ते पुढे आपण लिहिणार आहोत. तर ए या संचाचा घटक आहे ए, ऑब्लिक, ऑब्लिक म्हणजे तिरकी रेष इथे काढणार आहात, आणि ए हा इंद्रधनुष्यातील रंग आहे. असं आपण त्याचं वर्णन किंवा गुणधर्म किंवा डिस्क्रिप्शन हे इथे लिहिणार आहोत, महिरपी कंस पूर्ण करणार आहोत. इथे आपण गुणधर्म पद्धतीने हे पहिलं उदाहरण सोडवलेलं आहे. आता दुसरं उदाहरण बघूया. 5 पेक्षा लहान नैसर्गिक संख्यांचा संच. नेहमीप्रमाणे नाव कॅपिटल लेटरनी, बरोबरचं चिन्ह, महिरपी कंस कर्ली ब्रॅकेट. संचाचा घटक जो आहे तो छोट्या किंवा स्मॉल लेटरनी दाखवायचा, ऑब्लिक,
आता बी हे काय आहे त्याचा गुणधर्म किंवा वर्णन आपण लिहिणार आहोत. मग बी हे काय आहे तर 5 पेक्षा लहान संख्या आहे आणि दुसरी अट आहे की ती नैसर्गिक संख्या आहे. मग हे वर्णन मी कसं लिहू शकते तर बी ही नैसर्गिक संख्या आहे. हे मी कसं दाखवणार तर मी इथे म्हणणार बी बिलॉंग्स टू एन. आता इथे एक नवीन चिन्हसुद्धा आपल्याला शिकायचं आहे. बिलॉंग्स टू. बिलॉंग्स टू म्हणजेच काय तर बी हा एनचा घटक आहे. म्हणजेच बी ही नैसर्गिक संख्या आहे. पुन्हा एकदा मी याचं वाचन शिकवते. बी बिलॉंग्स टू एन. बी हा एनचा घटक आहे. पण आता एवढं वर्णन पुरेसं आहे का तर नाही. नैसर्गिक संख्या आहे हे आपण लिहिलं आणि आपल्याला लिहायचं आहे बी ही 5 पेक्षा लहान संख्या आहे. मग मी ते कसं लिहिणार मी असं म्हणणार अँड बी 5 पेक्षा लहान. हे आपण गणितीय भाषेत कसं लिहिणार लेस दॅन. बी ही 5 पेक्षा लहान आहे. बी इज लेस दॅन 5. आता बघा या दोन्हीचं वर्णन इथे आलं का तर आलेलं आहे. नैसर्गिक संख्या आहे आणि 5 पेक्षा लहान आहे. मग इथे मी हे पूर्ण करणार. ठीक आहे. थोडक्यात हे जे संच आहेत हे वर्णन पद्धतीने आपण या पद्धतीने लिहिणार आहोत. यालाच गुणधर्म पद्धत, रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म असंही म्हणतात. आता काही संच आपण लिस्टिंग मेथडने म्हणजेच यादी पद्धतीने कसे लिहायचे ते बघूया. पहिलं उदाहरण मी घेतलं आहे इंग्रजी वर्षातील महिन्यांचा संच. सेट ऑफ मंथ्स इन इयर. तर आता आपल्याला माहिती आहे की वर्षामध्ये महिने कुठले कुठले आहेत आणि इंग्लिश महिने आपल्याला घ्यायचे आहेत. मग त्याची आपण लिस्ट लिहिणार आहोत. म्हणजेच मी इथे काय करणार संचाचं नाव कॅपिटल लेटर इक्वल टू लिस्टिंग मेथड आहे त्यामुळे फक्त लिस्ट बनवायची आपल्याला. सो इथे मी म्हणणार जानेवारी, फेब्रुवारी. आता मी इथे शॉर्टमध्ये लिहिते आहे. तुम्ही पूर्ण शब्द लिहायचा आहे. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अँड डिसेंबर. तर या पद्धतीने आपल्याला आपला हा फर्स्ट जो सेट आहे तो इथे पूर्ण झालेला आहे. तुम्ही बघू शकाल की ह्यातले जे काही एलिमेंट्स आहेत ते कॉमा देऊन वेगवेगळे दाखवलेले आहेत. सगळे घटक कॉमानी सेपरेट केलेत आणि एकूण नंबर ऑफ एलिमेंट्स किती येतील इथे तर 12 मंथ्स असतात. सो देर आर 12 एलिमेंट्स. आता याच पद्धतीने दुसरं आपण उत्तर लिहूया. इंडिया या शब्दातील अक्षरांचा संच. सेट ऑफ लेटर्स इन इंडिया. तर आता तुम्ही बघाल समजा मी संचाचं नाव दिलं बी, कर्ली ब्रॅकेट. आता इंडियामध्ये लेटर्स कुठली आहेत त्याच्या स्पेलिंगमध्ये तर पहिलं लेटर आहे आय, दुसरं लेटर आहे एन, तिसरं आहे डी. आता पुन्हा एकदा आय आलं आहे पण आय याला आपण ऑलरेडी इन्क्लूड केलेलं आहे, घेतलेलं आहे. मग परत लिहिण्याची गरज नाही कारण आय हा घटक आलेला आहे त्यामुळे तो परत रिपीट करायचा नाही. ए. ठीक आहे. आणि इथे पुन्हा कर्ली ब्रॅकेटने मी पूर्ण केलं. आता नंबर ऑफ एलिमेंट्स किती झाले 1, 2, 3 अँड 4. थर्ड बघू आपण. -4 ते 4 मधील पूर्णांक संख्यांचा संच. सेट ऑफ इंटिजर्स बिटवीन -4 to 4. सो आता समजा मी नाव दिलं सी, कर्ली ब्रॅकेट. -4 ते 4च्या मधल्या संख्या हव्यात. बिटवीन म्हटलेलं आहे. मग -4ला मी घेणार का तर नाही घेणार. -4च्या पुढे काय आहे -3, -2, -1,
0 1 2 3 4 येणार नाही कारण बिटवीन म्हटलंय, ब्रॅकेट कंप्लीट, आणि नंबर ऑफ सी आहे 1 2 3 4 5 6 7. तर या पद्धतीने आपण लिस्टिंग मेथडनी सेट लिहू शकतो. नंबर ऑफ एलिमेंट्स सुद्धा आपल्याला लिहिता येऊ शकतात. आता काही संच आपण गुणधर्म पद्धतीने किंवा ज्यालाच रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म असं म्हणतात त्या मेथडने लिहून बघूया. तर पहिलं एक्झाम्पल मी तेच ठेवलेलं आहे, इंग्रजी वर्षातील महिन्यांचा संच. कॅपिटल लेटरनी नाव, कर्ली ब्रॅकेट. आता लिस्ट बनवायची नाही आहे तर गुणधर्म लिहायचा आहे, म्हणून मी इथे यातला एलिमेंट किंवा घटक दाखवला स्मॉल एनी. आता या एचा गुणधर्म लिहायचा आहे. याचे घटक काय आहेत तर इंग्रजी वर्षातले महिने. मग मी लिहिणार ए हा इंग्रजी वर्षातील महिना आहे. इंग्लिशमध्ये याचं उत्तर तुम्ही लिहू शकाल, ए इज द मंथ इन द इयर. या पद्धतीने तुम्ही याचं उत्तर लिहू शकाल. पुढचं उदाहरण बघूया. नाव दिलं मी बी, कर्ली ब्रॅकेट, स्मॉल बीने मी त्याचा एलिमेंट दाखवला ऑब्लिक. आता ह्या बीचं वर्णन लिहायचं आहे. मग कसला संच आहे तर गुड या शब्दातील अक्षराचा संच आहे. मग मी याचं वर्णन कसं करणार तर बी हे गुड या शब्दातील अक्षर आहे. इथे आपलं उत्तर पूर्ण झालं. बी इज लेटर इन द वर्ड गुड असं तुम्ही इंग्लिशमधून लिहू शकता. आता पुढचं आहे 6 पेक्षा मोठ्या पूर्ण संख्यांचा संच, म्हणजेच सेट ऑफ होल नंबर्स ग्रेटर दॅन 6. मग आता समजा मी ह्याला नाव दिलं सी इक्वल टू कर्ली ब्रॅकेट महिरपी कंस सी ऑब्लिक. आता सी हे काय आहे तर इथे 2 गोष्टी दिसतील. एक म्हणजे पूर्ण संख्या आहे, पूर्ण संख्या म्हणजेच होल नंबर. मग मी लिहिणार सी बिलॉंग्स टू डब्ल्यू, होल नंबर किंवा पूर्ण संख्या. आणि दुसरी कंडिशन आहे आणि अँड सी ही काय आहे 6 पेक्षा मोठी आहे. मग मी ती चिन्हामध्ये अशी लिहिणार सी इज ग्रेटर दॅन 6. सी ही 6 पेक्षा मोठी आहे आणि इथे आपलं उत्तर पूर्ण होईल. तर या पद्धतीने कुठलीही मेथड वापरून आपण संच जो आहे तो लिहू शकतो. पण लिस्ट जर संचाचे घटक जर कमी असतील तर तुम्ही लिस्टिंग मेथड वापरा. संचाचे घटक जर खूप जास्त असतील संख्येने तर आपण या पद्धतीने गुणधर्म पद्धतीने सेट लिहू शकतो. तर आपण जे काही आज बघितलेलं आहे त्याचा सराव म्हणून हा सराव संच तुम्ही सोडवा. सुरुवातीला इथे एक सारणी दिली आहे ती सुद्धा पूर्ण करा. काही संच यादी पद्धतीने दिलेले आहेत, तुम्ही ते गुणधर्म पद्धतीने लिहायचे. जे गुणधर्म पद्धतीने दिलेत ते तुम्ही यादी पद्धतीने लिहायचे. उदाहरणार्थ इथे बघा, हा गुणधर्म पद्धतीने दिलेला संच आहे. वाय हा इंद्रधनुष्यातील रंग आहे. इथे तुम्ही त्याची लिस्ट किंवा यादी लिहिणार आहात. किंवा इथे दिलंय एक्स ही पूर्णांक संख्या आहे आणि त्याची कंडिशन दिली आहे -3 पेक्षा एक्स मोठा आहे आणि 3 पेक्षा लहान आहे. तर हे सुद्धा तुम्ही पूर्ण करू शकाल. त्यानंतर सराव संचामध्ये काही संच तुम्हाला यादी पद्धतीने लिहायला सांगितलेले आहेत. उदाहरणार्थ बघा, 1 ते 50 मधील सम, मूळ,
संख्यांचा संच. मग आता तुम्हाला हे दोन्ही गोष्टी माहिती पाहिजेत. पहिली माहिती पाहिजे सम म्हणजे काय. तर सम म्हणजे नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 2. 2 ने भाग जाणाऱ्या सगळ्या संख्या. मग आता 2 ने भाग जाणाऱ्या संख्या 1 ते 50 मधल्या कुठल्या कुठल्या आहेत. तर 2चा पाढा आपण म्हणू शकतो 2, 4, 6, 8, 10, 12, पुढे 20, 22, 25, 50 पर्यंत. पण त्यातल्या मूळ संख्या कुठल्या आहेत ते पण तुम्हाला शोधावं लागेल. मग मूळ संख्या म्हणजे काय, तर ज्यांना इतर कुठल्याच संख्येने भाग जात नाही. एक सोडून, एकनी प्रत्येक संख्येलाच भाग जातो, पण इतर कुठल्या संख्येने भाग जात नाही त्या मूळ संख्या. उदाहरणार्थ आता समजा आपण म्हटलं 11 ही संख्या, तर 11ला फक्त 1नी भाग जातो आणि 11नीच भाग जातो. बाकी कुठल्या इतर संख्येने भाग जात नाही. त्यामुळे 11 ही मूळ संख्या आहे. पण 11 ही सम नाहीये. मग सम आणि मूळ अशी संख्या कुठली? थोडासा विचार करा, तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर ही विधानं शब्दात लिहायची आहेत. 4/3 बिलॉंग्स टू Q. 4/3 हा Qचा घटक आहे. या पद्धतीने दुसरा प्रश्न सोडवा. 2 संच यादी गुणधर्म पद्धतीने लिहिता येतील तुम्हाला. आता इथे ज्या काही गोष्टींची यादी सांगितलेली आहे ती तुम्हाला करता आली पाहिजे. उदाहरणार्थ पृथ्वीवरील खंडांचा संच. मग तुम्हाला माहिती पाहिजे की किती खंड आहेत एकूण आणि त्यांची यादी करा. आता 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच. तर हा करायला अगदी सोपा आहे. मूळ संख्या कुठल्या 1 ते 20 मध्ये की ज्यांना इतर कशानेच भाग, ती संख्या सोडून आणि 1 सोडून इतर कशानेच भाग जात नाही अशा संख्यांचा संच तुम्ही इथे लिहा. त्यानंतर इथे गुणधर्म पद्धतीने संच लिहायचे. आता इथे एक शेवटचं उदाहरण घेऊया, वेगळं आहे. x बरोबर आणि 3 अक्षरं दिली आहेत A, E आणि T. आता ह्याचा काय गुणधर्म आपण लिहू शकू, तर थोडासा विचार केल्यावर तुमच्या लक्षात येईल की या 3 अक्षरांपासून शब्द तयार होतात. एक शब्द तयार होऊ शकतो EAT, ईट, किंवा TEA, टी. तर तुम्ही यापैकी काहीही म्हणू शकता की x बरोबर स्मॉल x ऑब्लिक x हे ईट या शब्दातील अक्षर आहे किंवा x हे टी या शब्दातील अक्षर आहे. तर अशा पद्धतीने ही सगळी उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर मॅथ्सशी संबंधित ही जी उदाहरणं आहेत ही तुम्हाला सोडवता आली पाहिजेत.